उस्मानाबाद येथील सेंट्रल वेडिंग ते बार्शी नाका चौक या चौकातील रस्त्याचे काम चालू असून हे रस्त्याचे काम गुत्तेदार मंगरुळे औरंगाबादचे हे करत आहे। या कामावरती इन्स्पेक्टर त्या ठिकाणी एक्सपर्ट नेमलेले आहेत, त्याचबरोबर BC अंतर्गत त्याच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे। असं असताना देखील जनतेचा करोडो रुपयाचा पैसा या रस्त्यासाठी दिलेला असताना अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता राजरोजपणे उस्मानाबाद शहरामध्ये चालू आहे। आपण त्याचे मी युज्युअल्स काल काढून घेतले, प्रत्यक्ष पाहणी केली। त्या ठिकाणी माती मिश्रित सगळी खडी डस्ट त्या ठिकाणी टाकलं जातं आहे। अशा पद्धतीचं निकृष्ट काम चालू असताना आणि त्याच्यावरती एक्सपर्ट इंजिनियर नेमलेले असताना हे डोळेझाक गुत्तेदाराला सांभाळण्यासाठी करतात। परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाची लूट जर होत असेल तर आम आदमी पार्टी उस्मानाबाद जिल्हा कमिटी कधी शांत बसणार नाही। आम्ही त्या बाबतीमध्ये बांधकाम विभागाचे गपाट साहेब यांना आत्ताच फोन केला आणि या बाबतीमध्ये सांगितले की अशा पद्धतीमध्ये इथं चुकीचं काम चालू आहे। या बाबतीमध्ये त्यांना सूचना केली असता त्यांनी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं मी उद्याच्याला आपण त्या माध्यमातून तात्काळमध्ये कारवाई करू आणि त्या बाबतीमध्ये योग्य तो सुधारणा करायला भाग पाडू अशा पद्धतीचं त्यांनी मला आश्वासन दिले। परंतु मी त्यांना सांगितलं की हे जे आतापर्यंतचं काम झालं आहे त्याची एक्सपर्टकडनं तपासणी करणं गरजेचं आहे आणि जे काम निकृष्ट झालेलं आहे ते निकृष्ट काम पूर्ववत चांगल्या पद्धतीचं जर नाही झालं तर उद्या जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देऊन ह्या रस्त्याच्या मधोमध उपोषण करायला आम आदमी पार्टी बसेल, एवढंच आव्हान या माध्यमातून आम्ही सरकारला देतोय। हे काम तात्काळमध्ये चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातूनची यंत्रणा ह्या सरकारनं ह्या गुत्तेदारानं राबवावी आणि ह्या गुत्तेदाराचं लायसन जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत पुन्हा आम्ही बसणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो। या सूचना करत असताना मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की जनतेचा पैसा हा योग्य कामी आणि चांगल्या क्वालिटीचे काम जर झालं तर त्याच जनतेचा पैशाचा विनियोग हा योग्य होणार आहे। एवढंच सांगतो की पुन्हा आम आदमी पार्टी ही भ्रष्टाचार विरोधी लढाईमध्ये आहे आणि असं निकृष्ट दर्जाचं काम जर होत असेल तर त्या ठिकाणी आप पार्टी खंबीरपणे आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगतो।